गणेशोत्सव संपतात आता संपूर्ण महाराष्ट्र नवरात्रीच्या उत्साहात रंगणार आहे। कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर दरवर्षी लाखो भाविकांचा लोंढा उसळतो। यंदाही शिवसेना व दुर्गाडी उत्सव समितीने मोठ्या थाटामाटात नवरात्र उत्सवाची तयारी सुरू केली आहे। आज शिवसेनेचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि नेते मंडळींनी दुर्गाडी किल्ल्याची पाहणी करून नवरात्री उत्सवाचा नियोजनाची महत्त्वाची बैठक घेतली। गेल्या 50 वर्षांपूर्वी किल्ल्यावरची बंदी मोडून शिवसेनेने नवरात्री महोत्सवाचा प्रारंभ केला होता। तेव्हापासून दरवर्षी हा उत्सव मोठ्या थाटामाटात आणि भक्तिभावात साजरा केला जातो। नवरात्रीत दररोज हजारो भाविक दर्शनासाठी किल्ल्यावर आपली हजेरी लावतात। गेल्या काही वर्षात हा आकडा 5 लाखांपेक्षा अधिक झाला आहे। या मोठ्या गर्दीचे नियोजन, सुरक्षा, वाहतूक आणि सुविधा या सगळ्यांची जबाबदारी दुर्गाडी नवरात्र उत्सव समिती आणि शिवसेना पदाधिकारी सांभाळतात। यंदाही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भक्तांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे। 22 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत किल्ले दुर्गाडी नवरात्र उत्सव सालाबाद प्रमाणे याही वर्षी अतिशय जोशात आणि भक्तिमय वातावरणात होणार आहे। या ठिकाणी आज या किल्ल्याची पाहणी करण्यासाठी जे काम आपलं दरवर्षीप्रमाणे किल्ल्याची जी काही सजावट असते, मंडप असतो, मंदिराची जी काही बाकीची कामं असतात आणि किल्ल्याचं जे काही काम सुरू आहे या सगळ्या कामाची पाहणी करण्यासाठी आम्ही सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी व किल्ले दुर्गाडी समितीचे सर्वच कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित होतो आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा उत्सव सुरू राहील आणि आपण सर्व आपल्या माध्यमातून सर्व भक्तगणांना, दुर्गा देवी भक्तांना आवाहन करावं की जास्तीत जास्त दुर्गा भक्तांनी या देवीची दर्शनासाठी कल्याण शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो, किल्ले दुर्गाडी समितीच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण दर्शनाला यावं। वेगळेपण आम्ही दरवर्षीच करत असतो। यावर्षी आपल्याला छत्रपती शिवरायांचा पूर्णपणे इतिहास या ठिकाणी पूर्ण किल्ल्याच्या पायथ्यापासून तो वरपर्यंत आपल्याला दिसणार आहे। त्याचप्रमाणे एक संदेश देण्याचं काम किल्ले दुर्गाडी समिती करत असते। मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी मोबाईलचा संदेश दिला होता का मोबाईल हा कसा त्याचे दुष्परिणाम आहेत, तसे या वर्षी आम्ही ड्रग्स हे जास्त फोफावले, ड्रग्सचं वातावरण जास्त भयावह झाले आणि मुलं त्या विळख्यात अडकलेली आहेत। त्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं आम्ही एक प्रदर्शन थोडक्यात एक फ्लॅगच्या माध्यमातून आणि डिझाईनच्या माध्यमातून दाखवणार आहोत। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।